भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूल्य व विचारधारांना जोपासणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी स्थापन केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्याच्या महासचिव महाराष्ट्र राज्य या पदावर डॉक्टर अरुण शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली। याबाबत अनेक मान्यवरांनी डॉक्टर अरुण शिरसाट यांना अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। डॉक्टर अरुण शिरसाट यांनी आपल्या नियुक्तीबाबत माहिती देत मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेबाबत तसेच शहरासह देशात सुरू असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबतही UCN TV न्यूजच्या माध्यमातून खेद व्यक्त केला। म्हणजे मुंबई येथून सागर बंगल्यावरून जे आदेश जातात छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा भव्य पुतळा बांधला आणि तिथं जो गोंधळ झाला, खरं म्हणजे तो गोंधळ व्हायला नको होता। जे न्याय हक्कासाठी मागणी करतात, ज्या महापुरुषांचा अपमान झाला, मुख्यमंत्री 100 वेळा माफी मागण्यास तयार आहे। तर मला काय म्हणायचं की माफी मागण्याची अशी वेळ येण्याच्या अगोदर एवढ्या घाईघाईनं तुम्ही एवढा करोडो रुपयाचा पुतळा बांधला, तर त्याची निगा राखणं हे यांचं काम होतं। ते तर राहू दिलं आणि त्याच्यावर म्हणतात राजकारण करू नका। अहो, तुमच्याच माध्यमातून जर एवढा भव्य पुतळा महाराजांचा बांधतात, पूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेनं तुमच्यामुळं खाली गेलेली आहे। महाराजांचा जय जयकार आहे, परंतु तुमच्यामुळं ही वेळ आलेली आहे, तशी यायला नको होती। आणि दुसरं असं की जे आता गृहमंत्र्याचे आदेशच चुकीचे पूर्ण महाराष्ट्रभर जात आहेत। महिला सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत, शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे आईवडील घाबरलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आमची अशी मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी आणि फडणवीस साहेबांनी खरं म्हणजे राजीनामा द्यायला हवा। दादा, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की मी 100 वेळा माफी मागतो पुतळ्या संदर्भामध्ये जे पुतळ्याला नुकसान झालेलं आहे, कसं बघता तुम्ही त्याच्याकडे? माफी मागण्याची वेळ ही येऊच दिली कशाला? माफी मागणं तर हा पूर्ण समाजच माफी मागत आहे, कारण तुमच्या चुकीमुळं काम झालेलं आहे। जर तुम्ही व्यवस्थित काम केलं असतं तर महाराजांचा अपमान झाला नसता। याकरता तुम्ही राजीनामा देणं हेच एक त्याला मार्ग आहे। बरं, तेवढ्यातच जर नारायण राणे तिथं जातात आणि समोरासमोर आदित्य ठाकरेंनी ते आल्यानंतर गोंधळ वाढला होता। आता जेवढं महाराजाचा पुतळा कोसळला त्याच्यावर राजकारण चालू आहे, काय सांगणार? नाही, महाराजाचा जो अपमान केलेला आहे खरं म्हणजे या शिंदे फडणवीस सरकारमध्ये झालेला आहे आणि त्यांनी जे आदित्य ठाकरेंबद्दल तिथं अपशब्द वापरलेले आहे। खरं म्हणजे अशा बुजुर्ग नेत्यांनी असं बोलणं की माझा इतिहास काय आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। आता या विधानसभेमध्ये महाराष्ट्र त्यांना दाखवून देणार। तर पक्षाने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचं डॉक्टर नितीनजी राऊत, महाराष्ट्राचे माजी मंत्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष, त्यांनी मला ही जिम्मेदारी दिलेली आहे महासचिवाची। आणि मी आंबेडकरी जनतामध्ये अगोदरच मी काँग्रेसमध्ये जे SC विभागाचं चांगल्या पद्धतीनं 5 वर्ष काम केलेलं आहे। मी तसा औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगरचा वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मी काम पण करतो आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचा महासचिव म्हणून मी काम करतो। आणि आपल्या समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम येतात यासाठी एक आपल्याला चांगल्या पद्धतीचे काम करण्याची संधी मला डॉक्टर नितीनजी राऊत साहेब यांनी मिळवून दिलेली आहे।